यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण असा प्रश्न चर्चेत आहे। हाच प्रश्न पंकजा मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी मुंडे भावा बहिणीवर जोरदार टीका केली आहे। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचं त्यांनी सांगितलंय। हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली आहे। असं म्हणतात काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत, काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार आहेत, मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे। नाही, त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे। जे गोपीनाथरावांचं होतं जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत। हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत। जमिनीसाठी असं करतात, गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही। काल परवाच तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं 100 एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तर बळकावून राहिलेले आहेत। हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात, खंडण्या करत असतात। हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत। त्यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त बळकवायचं आहे, लोकांना त्रास द्यायचा आहे, गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचा। कुठं नेणार आहेत हे आयुष्यात, कुठं पेडणार आहेत?